तर आज आपण आलेलो आहोत श्री रामनवमीनिमित्त मांडावा तीन पेशाला श्री रामनवमीची रॅली सोहळा पाहायला। तर यावर्षी दशावताराचे रूप साकारलेलं देखावा केलेला आहे। पाहू शकताय खूप गर्दी आहे। श्रीरामांची भक्ती लोकांच्या मनात किती हसून भरलेली आहे हे या जन्मोत्सवानिमित्त आपल्याला दिसून येत आहे। लोकांची गर्दी तसेच त्यांच्यातील उत्साह आणि प्रेम श्रीरामांचे आगमन होत आहे म्हणून आपले ढोल ताशा पथक आत्ताच पुढे गेलेले आहेत आणि आपण पाहू शकता मांडवातील या रस्त्यावरची गाड्यांची वर्दळ तसेच गर्दी आणि या गर्दीला सावरत ही गर्दी देखील श्रीरामांच्या जन्मोत्सवाला तशीच तत्पर आणि वेळेत उभी आहे आपल्या सहकार्यासाठी। ते म्हणतात ना, उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला, ते खरंच आहे। तर एक सॅल्यूट आपल्या या सगळ्या वर्दीवाल्यांना। आणि आता लवकरच श्रीरामांचे आगमन होणार आहे। हा सोहळा डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहण्यात एक वेगळाच आनंद होता, तो तुम्हालाही भेटावा यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हा सर्वांसाठी, आपल्या यूट्यूबकरांना। तर असेच आपली सई पाहत राहा आणि लवकरच आता सर्वात पहिलं आपल्याला श्रीरामांचे निस्सिम भक्त बजरंगबली हनुमानांचे दर्शन, सर्वप्रथम त्यांचे अवतार साकारलेले। तर एकदा बोला जय बजरंगबली, जय हनुमान। त्याच्याच पाठच्या रथावर आपल्याला श्रीराम साकारलेले दिसणार आहेत। थोडीशी प्रतीक्षा, माणसांची वर्दळ त्यात गाड्यांची गर्दीमुळे थोडासा वेळ लागणार आहे। तसेच जल्लोष आणि उत्साही तितकाच आहे, ते तुम्ही या जल्लोषातून आणि गाण्यातून पाहू शकताय। वेगळाच आनंद, वेगळाच जल्लोष यावर्षी पाहायला मिळत आहे। कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी सर्वांची धडपड आणि काळजी इथे दिसत आहे। सकाळी प्रत्येकाच पाहिजे तेव्हा एकमेकाला हात लागतो आणि कार्यक्रम चांगला होतो सर्वांच्या जल्लोषाने उत्साहाने। तर चला कार्यक्रमाचा आनंद घेऊया। मोठ्यांसहित लहानग्यांचाही जल्लोष होण्याचा तितकाच आहे। तुम्ही माझ्यासोबत बोला पुन्हा एकदा जय श्रीराम। तुम्हाला हा रामनवमीचा कार्यक्रम सोहळा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। आवडल्यास आणि एक लाईक करा आणि खूप शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा सोहळा जल्लोष याचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचेल आणि श्रीरामांचे दर्शन प्रत्येकाला मिळेल। मी आणि स्वस्तिक व्हिडिओ पाहत राहा, पूर्ण पाहत राहा। स्वस्तिकलाही बघून खूप आनंद होतो। आठवतं मी करतो डिस्टिक आनंद उत्साह काही वेगळाच आहे। आता श्रीरामांचे दर्शन आपल्याला झालेले आहे। सर्वांनी श्रीरामांचे दर्शन घ्या आणि एकदा मनातून जोरात बोला जय श्रीराम।
रामनवमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि या रामनवमीनिमित्त सर्वांना श्रीरामांचे आशीर्वाद भेटो हीच इच्छा. बाय.